नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, गव्हर्नमेंट आय-टी-आय कॉलेजच्या प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, निरीक्षक पदाची आणि त्याचसोबत डेप्युटी डायरेक्टर डी यांची जी एक्झाम होणार होती 16 जानेवारीला, ज्याचं नोटिफिकेशन काल म्हणजे 15 डिसेंबरला आलेलं होतं. तर ही एक्झाम आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. मी सकाळी एक व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. कालही बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या, की त्याच दिवशी काउंटिंग आहे, एक्झाम पुढे जाईल का? राइट? तर हे लक्षात घ्या, की एक्झाम त्या काउंटिंगमुळेच पुढे गेली, याच्यात काही डाऊट नाही आहे. पण ही एक्झाम खूप कालावधीसाठी पुढे जाईल का? तर याच्यात कमी शक्यता आहे. तुर्तास ही एक्झाम फक्त पुढे गेली एवढं हेच कन्फर्म आहे. क्लिअर? आता याचं नोटिफिकेशन एम-पी-एस-सीच्या साइटवर आलं. तत्पूर्वी बाकी सर्व डिटेल्स मी याच्यात दाखवणारच आहे तुम्हाला. तत्पुरती आपण जे सुपर क्रॅश सीरीजची आजपासून सुरुवात करणार होतो 7 वाजता, ती तशीच असणार आहे. जे प्लॅन आपण 16 जानेवारीच्या एक्झामसाठीचे केले होते, तेच प्लॅन तसेच राहणार आहे. कारण अपेक्षा खूप पुढं जाण्याची नाही. जशी कंबाईनची एक्झाम पुढे गेली, पण फार पुढे गेली का? नाही. तर 21 डिसेंबरची जी एक्झाम होती ती 4 जानेवारीला गेली. क्लिअर? तसंच आपली एक्झाम फार पुढे जाणार नाही. त्यामुळे आपले जे प्लॅन आहे ते तसेच ठेवायचे. फक्त जे म्हटलं होतं ना, की लगेच आपण लीव्ह घ्यायचं, थोडंसं त्याच्यासाठी थांबा. काही दिवस नोटिफिकेशन पुढचं येऊ द्या आणि नंतर मग सुट्ट्या टाका. पण आता स्पीड वाढवा प्रिपरेशनचा. ही क्रॅश बॅच तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की हेल्पफुल ठरेल आणि ही सेपरेट क्रॅश बॅच नाही. जे आपले एनरोल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीच आपण रिव्हिजन सीरीज चालू करतोय. कारण आता बरेचसा वेळ गेला, भरपूर डिस्कनेक्ट झाला. तो कनेक्ट आणण्यासाठी आणि तुमचे टार्गेट रोजचे सेट व्हावे, रोज कशी प्रिपरेशन करावी याबद्दलचे टार्गेट सेट करण्यासाठी आपण ही क्रॅश बॅचचं सेशन घेतोय. जे क्लास 1 ची बॅच आहे त्यामध्येही हे सेशन असतील, क्लास 2 च्या बॅचमध्येही सेशन्स असतील. राइट? आता क्लास 1 ची आपण बॅच डिस्कंटिन्यू यासाठी केलेली होती, कारण ते आता बरेच दिवसापासून कंटिन्यू ऑलरेडी त्याचं 2 वर्षाची व्हॅलिडिटी होती. तुमच्या एक्झाम पर्यंत पुन्हाही कंटिन्यूअस राहील. ही जी बॅच आहे ती आपली क्लास 2 ची बॅच आहे, ज्याच्यामध्ये क्लास 1 चाच सेम सिलेबस आहे. डेप्युटी डायरेक्टरचाच सेम सिलेबस आहे. क्लिअर? या बॅचची व्हॅलिडिटी जी आहे क्लास 2 ची इंटरव्ह्यू होईपर्यंत असणार आहे. क्लिअर? सो जे नवीन लोक घेत आहेत त्यांनी हे बॅच घ्यायची. याच्यामध्ये तुम्हाला क्रॅश सेशन्स पण मिळणार आहेत, टेस्ट सिरीज पण मिळणार आहे, सगळ्या नोट्स, पूर्ण जो कोर्स झालेला आहे आपला क्लास 1 ला रेकॉर्डेड, तो सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. म्हणजे जेवढं आपलं इग्नाइटचं आय-टी-आय प्रिन्सिपलचं कंटेंट आहे ते सर्व याच्यामध्ये अवेलेबल करून दिलं. हे 6,999 ही आपली फीस नाही, याच्यामध्ये जीएसटी पण आहे. राईट? हे टोटल आहे. राईट? इन्क्लुडिंग जीएसटी सर्व काही यामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. क्लिअर? आता तो डिस्काउंट संपला होता, तसे 500च्या वर स्टुडंट झाले, पण तरी आपण तो कंटिन्यू ठेवला. राईट? आता बघा, ही आपली एक्झाम होणार होती 16 जानेवारीला मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या सेंटरला. दोन्हीचा एकच पेपर होणार आहे, हे आणखीन लक्षात घ्या. सेपरेट मेरिट लिस्ट लागेल, पण पेपर एकच होईल. क्लिअर? आता तारीख काय होती, तर 16 जानेवारी जी तारीख आहे ती मतमोजणीची तारीख होती. त्यामुळे आयोगानं काय केलं, एक नवीन नोटिफिकेशन काढलं. ते हे नोटिफिकेशन आहे. आता यांनी काय सांगितलं, की 16 जानेवारीला एक्झाम होणार होती. आता राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला जे नोटिफिकेशन काढलं त्यानुसार 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी असणार आहे. आयोगाद्वारे आयोजित उपरोक्त चाळणी परीक्षा निवडणूक आयोगाकडून वरील नमूद निवडणुकांची होणारी मतमोजणी एकाच दिवशी असल्याने सदर नियोजित चाळणी परीक्षा 16 जानेवारी 2026 रोजी न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेण्यात आला आहे. सदर संवर्गाकरिता चाळणी परीक्षा सुधारित दिनांक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. क्लिअर? आजकाल साईन येत नाही. आता बघा, आता जर तुम्ही एमपीएससीच्या साईटवर गेले ना, तर हे पीडीएफ दिसत नाही. हे पीडीएफ दिसत काहीतरी टेक्निकल एरर आहे. मी कॉल करून त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं सर टेक्निकल एरर आहे, लवकरच ते अपडेट करू. पण ही पोस्टपोन झाली आणि हे नोटिफिकेशन आलं होतं वेबसाईटला, हे तुम्हाला आत्ताही कळेल. क्लिअर? हे बघा, आत्ताचं सध्याचा सर्क्युलर आणि अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला 6 नंबरला दिसेल. ॲडव्हर्टाइजमेंट 396 म्हणजे आपलीच आहे. 397 अनाउन्समेंट रिगार्डिंग पोस्टपोन ऑफ स्क्रीनिंग टेस्ट. क्लिअर? म्हणजे कन्फर्म आहे. त्याच्यात काही असं पॅनिक होण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. त्याच्या खालीच आपलं स्क्रीनिंग टेस्टच्या डेटचंही सर्क्युलर आलेलं होतं. त्याच्यावरच एक्झॅक्टली हे सर्क्युलर आलेलं आहे पोस्टपोन केल्याचं. क्लिअर? त्यामुळे पोस्टपोन जे करणं आहे ते कन्फर्म आहे. आता बघा, की एक्झॅक्टली किती दिवसानं कन्फर्म पुढं जाणार आहे एक्झाम. तर असं खूप 2-3 महिने पुढं जाईल या आशेवर राहू नका. फार जास्त गॅप बसणार नाही. आज तुम्हाला एक सांगतोय, की ही 21 डिसेंबर 2025 ला गट ब ची एक्झाम होणार होती.
क्लिअर? त्या दिवशी सुद्धा मतमोजणी आहे नगर परिषद, नगरपंचायतची. राइट? जे पुढे ढकलली गेली ना ते. क्लिअर? त्याच्या अगोदर आयोगानं ती डेट डिक्लेअर केलेली होती, जी 21 डिसेंबरची होती ती. त्यानंतर हे नोटिफिकेशन आलं आणि 21 डिसेंबरला आता काउंटिंग गेली. त्यामुळं ही जी 21 डिसेंबरची एक्झाम आहे गट ब ची, ती 4 जानेवारीला गेली. म्हणजे किती 10 आणि 4 14 2 वीकनं पुढे गेली. क्लिअर? आणि जी 4 जानेवारीला होणारी गट क ची एक्झाम होती ना, ती कितीला गेली आता? 11 जानेवारीला. म्हणजे ती एकाच वीकनं पुढे गेली. तर आपलंही असंच होणार आहे. फार गॅप येणार नाही. थोडा बहुत गॅप येणार आहे. पण तरीही आपल्याला बोनस टायमिंग आहे. क्लिअर? त्यामुळे आता जो तुम्ही स्पीड वाढवला, सर्व काही केलेला आहे, तो स्पीड कॉन्स्टंट ठेवा. ओके. हे कसं असतं, की आपल्याला एखादं सांगितलं, की उद्या एक्झाम आहे कळालं, तर 10 दिवसापूर्वी. तर हे 10 दिवसाचा आपल्याला कसा स्पीड राहतो, राइट? 10 तारखेला एक्झाम आहे, 1 तारखेला माहीत झालं, की ते 1 ते 10 प्रचंड अभ्यास होतो. पण मग जेव्हा 10ला त्याच दिवशी ती एक्झाम एखाद्या वीकनं पुढे जाते, तर ते आणखीन टेम्पो जर आपण कंटिन्युअस ठेवला, तर आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. तर हा सगळ्यात मोस्ट बेनिफिटेड टाइम आहे सर्वांसाठी. का? कारण आपण आता चार्ज झालो. आपल्याला हे तर कळालं, की एक्झाम आता फार लांब जाणार नाही. त्यामुळे सगळे चार्ज झाले. ॲडिशनल जो काही टाईम तुम्हाला मिळणार आहे, तो युटिलाइज प्रॉपर करा आणि एकदम आता सिलेक्शन घेऊन यायचंच आहे. सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता. बऱ्याच जणांना तो पाहिलाही असेल, की एक्झामचं पुढे जाऊ शकते का? त्याच्यामध्येही मी हे सांगितलं होतं, की जी 16 तारखेला एक्झाम ठेवली, ती त्या काउंटिंगच्याच दिवशी ठेवली. पण तरीही तुम्ही 16 जानेवारीला एक्झाम आहे म्हणूनच तयारी करा. आणि आताही तेच म्हणतोय, की तुम्ही 16लाच एक्झाम आहे हेच गृहीत धरून तयारीला लागा आणि त्यानुसारच आमची ही प्लॅनिंग आहे. आमची ही प्लॅनिंग, आमचे क्रॅश सीरीज, सुपर क्रॅश सेशन्स वगैरे सर्व तुम्हाला दिले जाणारे टार्गेट, त्यानंतर तुमच्या टेस्ट सीरीज ह्या 16 जानेवारीच्या एक्झामला पकडूनच जाणार आहे. हो, एखादा 2 वीक जो आपल्याला बोनस मिळेल तो बोनसच राहील. क्लिअर? त्यामुळे तुम्ही 100% तयारीला चालू करा. ज्या मित्र-मैत्रिणींनी तुमची तयारी चालू केली नसेल त्यांनाही सांगा, बघा जागा चांगल्या आहेत. क्लिअर? सीरियसनेस जर ठेवली, आताही तुम्ही थोडंफार नवीन न्यूकमर असाल तर आपले क्रॅश सेशनचा फायदा घेऊन तुम्ही तयारीला लागा. रात्री क्रॅश सेशन करायचं, जे क्रॅश सेशनमध्ये पाठ शिकवला तो दुसऱ्या दिवशी लगेच करून घ्यायचा. अशा प्रकारे तुमची चांगली प्रॉपर तयारी चालू ठेवा. यश नक्की तुम्हाला मिळेलच मिळेल. क्लिअर? पुन्हा एकदा ही आपली सुपर क्रॅश सीरीजची बॅच चालू होते. त्याला सर्वांनी अटेंड करायचं आहे. ज्यांचं खूप प्रिपरेशन झालं, खूप चांगलं प्रिपरेशन आहे, तरीही क्रॅश सेशनची बॅच 1 तास चालणार आहे 7 ते 8. त्यामुळे ते सर्वांनी तुम्ही करायची नक्की, राईट? आणि जे न्यूकमर आहेत त्यांनी ग्रुप बीचाही फॉर्म भरलेला असेल, आता ही बॅच जॉइन करू शकता. ग्रुप एचं जेवढं होईल तेवढं होईल, राईट? ग्रुप बीलाही तुम्हाला ते कामी नक्की येईल. मी इथं थांबतो. थँक सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक सो मच.